मिथुन राशी. वर्षातील काही दिवस असे असतात जे फक्त दिवस नसतात, तर ते आपल्या आयुष्याला नवी दिशा देणारे, नवे भाग्य उजळणारे ठरतात. त्यापैकीच एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी केलेले कोणतेही कार्य अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे फळ देणारे मानले जाते. जणू काही ब्रह्मांड स्वतः तुमच्या प्रयत्नांना साथ देत आहे, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नवी दारे उघडत आहे. आणि याच दिवशी मिथुन राशीच्या लोकांसाठी एक विशेष ऊर्जा, एक वेगळीच सकारात्मक लहर निर्माण होत आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या आर्थिक स्थितीत हळूहळू पण ठोस सुधारणा दिसून येईल. अचानक काही चांगल्या संधी मिळू शकतात. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नफा वाढवणारा ठरेल, तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. मिथुन राशी. या दिवशी तुमच्या नात्यांमध्ये गोडवा वाढेल, मनातील गैरसमज दूर होतील, जोडीदारासोबतचा संवाद अधिक मजबूत होईल. अविवाहितांसाठी नवीन नात्यांची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. काही लोकांच्या आयुष्यात अचानक प्रेमाची चाहूल लागू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. आप्तेष्टांकडून चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आरोग्याच्या बाबतीत हा दिवस चांगला राहील. मनात सकारात्मक विचार येतील, नवीन ऊर्जा जाणवेल. ध्यान, प्रार्थना किंवा साधना केल्यास मानसिक शांतता अधिक वाढेल. ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी फक्त शुभ दिवस नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे होते ते आता हळूहळू दूर होत आहेत. तुमच्या मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला आता योग्य फळ मिळणार आहे. या दिवशी केलेली छोटीशी सुरुवातही मोठ्या यशात बदलू शकते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाका. मिथुन राशी. 19 एप्रिल 2026 हा दिवस तुमचे आयुष्य बदलून टाकणारा दिवस असेल. मिथुन राशी. डोळे मिटा आणि एक क्षण स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे आले, जे काही थांबलेले स्वप्न आहे, ते खरंच कायमचं थांबलेले आहे का? कारण हा दिवस अक्षय तृतीया फक्त एक सण नाही, हा तो क्षण आहे जिथे ब्रह्मांड तुमच्यासाठी निर्णय घेतय, तुमच्या आयुष्यातील अंधार संपून एक नवं तेज निर्माण करण्याचा. या दिवशी ग्रहताऱ्यांची अशी एक अद्भुत रचना तयार होते, जी मिथुन राशीच्या लोकांना अचानक उंचीवर नेण्याची ताकद ठेवते. जणू काही तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे आणि यावेळी कथा पूर्णपणे तुमच्या बाजूने वळणार आहे. तुम्ही खूप दिवसांपासून मेहनत करत आहात, पण अपेक्षित फळ मिळत नव्हतं. आता तो क्षण आलाय. या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या नशिबाचा मोठा पलटवार होऊ शकतो. अचानक अशी संधी येईल जी तुमचं संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. जुने अडथळे, अडकलेले पैसे, थांबलेले काम सगळं एकामागोमाग मार्गी लागायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, हा दिवस तुम्हाला फक्त संधी देणार नाही, तो तुम्हाला श्रीमंतीकडे नेणारा दरवाजा उघडून देईल. प्रेम आणि नातं, आयुष्यातील खास व्यक्तीचा प्रवेश. तुमच्या आयुष्यात जर रिकामेपण जाणवत असेल तर आता ते संपणार आहे. या दिवशी तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक गहिरं होईल आणि जे लोक एकटे आहेत त्यांना अचानक खरं प्रेम मिळण्याचे संकेत आहेत. हा फक्त प्रेमाचा काळ नाही, हा जीवनभर साथ देणाऱ्या नात्याची सुरुवात आहे. घरात जे काही तणाव, गैरसमज किंवा शांतता होती ती आता तुटणार आहे. अचानक एखादी आनंदाची बातमी येईल जी संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणेल. घरात हसू, आनंद आणि समाधान यांचा वर्षाव होईल. हा तो क्षण असेल जिथे तुम्हाला जाणवेल, हो आता सगळं ठीक होतंय. तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केलं, जे काही गमावलं, त्याचं दुःख आता संपणार आहे. कारण ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. जणू काही ब्रह्मांड तुमच्याशी बोलतंय आणि सांगतंय, आता तुझा वेळ सुरू झाला आहे. तू जे स्वप्न पाहिलंस ते आता वास्तवात उतरवण्याची वेळ आली आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सामान्य नाही. तुमच्यासाठी काहीतरी मोठं लिहिलं गेलं आहे. आज एक छोटासं पाऊल उचला, कारण कदाचित तोच पाऊल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. आणि लक्षात ठेवा, जे सुरू होतंय ते कधीही संपणार नाही, कारण हा दिवस आहे अक्षय तृतीया. मिथुन राशी. आजपर्यंत तुम्ही अनेक वेळा असा विचार केला असेल, मी एवढी मेहनत करतो किंवा करते, पण पैसा का टिकत नाही? कधी येतो, कधी जातो, कधी अचानक खर्च वाढतो, कधी संधी हातातून निसरते. पण ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी त्या सगळ्या चक्राला तोडणारा दिवस ठरणार आहे. कारण या दिवशी तुमच्या राशीवर अशी ऊर्जा सक्रिय होते
जी कमाई वाढवतेच पण पैसा टिकवण्याची शक्तीही देते. या काळात तुमच्या उत्पन्नाच्या मार्गांमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आधी एकाच मार्गाने पैसा येत असेल तर आता 2 किंवा 3 वेगवेगळ्या मार्गाने पैसे येण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आधी प्रयत्न करूनही अपयशी झाला होता तिथूनच आता अनपेक्षित लाभ मिळू शकतो. जुने अडकलेले पैसे, उधारी किंवा थांबलेले व्यवहार अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. जणू काही पैसे तुमच्याकडे परत येण्याचा मार्ग स्वतः शोधत आहेत. या अक्षय तृतीयेच्या आसपास तुम्हाला अशी एखादी संधी मिळू शकते जी पहिल्या नजरेत साधी वाटेल पण तीच पुढे जाऊन मोठा आर्थिक फायदा देऊ शकते. काही लोकांना नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल, काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडेल, तर काहींना अचानक एखाद्या व्यक्तीकडून मदत किंवा मार्गदर्शन मिळेल. महत्त्वाचं काय, ही संधी ओळखण्याची नजर तुमच्याकडे असली पाहिजे. खर्च आणि सावधगिरी, पैसा टिकवणं हीच खरी ताकद असते. जरी पैसा येण्याचे संकेत आहेत तरीही या काळात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. जास्त उत्साहात अनावश्यक खर्च टाळा. विशेषतः दिखावा, फाजील खरेदी किंवा दुसऱ्यांच्या प्रभावाखाली घेतलेले निर्णय टाळा. पैसे गुंतवताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना काळजी घ्या, कारण हा काळ पैसा कमवण्याचा आहे पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो टिकवण्याचा. भाग्याची साथ, योग्य वेळी योग्य निर्णय. या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमचं भाग्य अचानक तुमच्या बाजूने वळू शकतं. तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णयही पुढे मोठा आर्थिक फायदा देऊ शकतो. एखादा छोटा गुंतवणूक निर्णय, एखादं नवीन काम सुरू करण्याचा विचार किंवा एखाद्या संधीला हो म्हणणं, हे सगळं तुमच्या आयुष्याचा आर्थिक मार्ग बदलू शकतं. या काळात तुम्हाला काही संकेत मिळतील, कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात, कधी एखाद्या कल्पनेच्या रूपात, तर कधी अचानक आलेल्या संधींच्या रूपात. हे संकेत दुर्लक्ष करू नका, कारण हे संकेत तुम्हाला श्रीमंतीच्या दिशेने नेणारे ठरू शकतात. मिथुन राशीच्या लोकांनो, ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी फक्त पैसा कमवण्याची संधी नाही, तर आर्थिक स्थिरता मिळवण्याची सुरुवात आहे. आज एक ठरवा, मी पैशाचा आदर करेन, मी योग्य निर्णय घेईन आणि माझं आयुष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवेन. कारण लक्षात ठेवा, या दिवशी सुरू झालेला धनप्रवाह अक्षय असतो, म्हणजेच कधीही न संपणारा. मिथुन राशी, आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं ते फक्त सुरुवात होती. आता मी तुम्हाला सांगणार आहे ती खास गुप्त माहिती जी फार कमी लोकांना माहीत असते आणि जी जर तुम्ही योग्य वेळी समजून घेतली तर तुमचं आयुष्य खरंच बदलू शकतं. या दिवशी ऊर्जा कशी काम करते? अक्षय तृतीया हा असा दिवस आहे ज्या दिवशी सकारात्मक ऊर्जा अनेक पट वाढलेली असते. मिथुन राशीचा स्वामी हा बुध असल्यामुळे तुम्ही विचार, निर्णय, संवाद यामध्ये खूप प्रभावशाली असता. या दिवशी तुमचा विचारच तुमचं भविष्य ठरवू शकतो. जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर संधी आकर्षित होतील. जर तुम्ही नकारात्मक राहिलात तर संधी समोर असूनही दिसणार नाही. या दिवशी एक छोटासा नियम पाळला तर धनप्रवाह वाढण्याची शक्यता खूप वाढते. सकाळी उठून सर्वात आधी आपल्या घरातील तिजोरी, पर्स किंवा जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी नमस्कार करा आणि मनात एक वाक्य बोला, माझ्याकडे येणारा पैसा वाढतच राहू आणि कधीही कमी होऊ नये. हे साधं वाटतं पण या दिवशी याचा परिणाम खूप मोठा होतो. कोणत्या वेळेला केलेलं काम जास्त फलदायी देतं, तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळचा वेळ विशेष शुभ मानला जातो. सूर्योदयानंतरचे पहिले काही तास, या वेळेत जर तुम्ही एखादं नवीन काम सुरू केलं, गुंतवणूक केली किंवा एखादा निर्णय घेतला तर त्याचं फळ दीर्घकाळ टिकणारं आणि वाढतं जाणारं असतं. या दिवशी संध्याकाळी घरात एक तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. जर शक्य असेल तर थोडं गोड खाऊनही इतरांनाही वाटा. यामुळे घरात सुख, शांती आणि धन यांची ऊर्जा वाढते. काही लोक चुकूनही असे निर्णय घेतात ज्यामुळे फायदा कमी होतो. या दिवशी भांडण, वाद किंवा नकारात्मक बोलणं टाळा. कोणालाही अपशब्द बोलू नका. शक्यतो उधार देणं किंवा घेणं टाळा, कारण या दिवशी जे काही करता त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. मिथुन राशीच्या काही लोकांसाठी हा दिवस अचानक जीवन बदलण्याचा संकेत देतोय. एखादी व्यक्ती भेटेल जी तुमचा मार्ग बदलून टाकेल. एखादी कल्पना येईल जी पुढे जाऊन मोठं रूप घेईल किंवा एखादी घटना घडेल जी तुम्हाला नव्या दिशेने घेऊन जाईल. एकच लक्षात ठेवा, त्या क्षणाला ओळखा आणि त्यावर कृती करा. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे आले ते तुमची परीक्षा होती. आता फळ मिळण्याची वेळ सुरू झाली आहे. ही अक्षय तृतीया तुम्हाला सांगते, तू थांबू नकोस, कारण तुझं यश खूप जवळ आलं आहे. 19 एप्रिलचा हा दिवस कॅलेंडरवरील फक्त तारीख नाही, हा तुमचा आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. घेतलेला एक निर्णय, घेतलेली एक सुरुवात आणि केलेली एक प्रार्थना
तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. म्हणून उठा, विश्वास ठेवा आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमचं नवं भविष्य सुरू करा.